नमस्कार मित्रांनो, मी रोशन बावणे. स्वागत आहे आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. आज तुमच्याकडे अतिशय एक नवीन माहितीसह व्हिडिओ घेऊन आलेला आहे. ती म्हणजे तुमचं लग्न झालं, आडनावसुद्धा बदललं, पण पॅन कार्डवर अजूनही तुमचं जर जुनंच नाव असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नेमकं लग्न झाल्यानंतर मुलीच्या आडनाव कसं चेंज करायचं पॅन कार्डवर, त्याची संपूर्ण प्रोसेस आपण यामुळे बघणार आहोत. लोक इथेच खूप मोठी चूक करतात. जे काही कारण चुकीची प्रोसेस बघितल्यामुळे ॲप्लिकेशन रिजेक्ट होतं आणि तुमचे पैसेसुद्धा वाया जातात आणि फॉर्म तुम्हाला डबल भरावा लागतो. त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नेमकी त्याची एक्झॅक्ट वेबसाईट कोणती आहे आणि फॉर्ममध्ये नेमके डॉक्युमेंट्स कोणते अपलोड करायचे आहे, फक्त मॅरेज सर्टिफिकेट पुरेसं आहे का, सरनेम कुठं चेंज करायचं आहे आणि अप्रूव्हल लवकर मिळण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे, त्याची ट्रिक तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघावं लागेल, कुठेही स्किप न करता. तेव्हाच तुम्हाला याची A to Z प्रोसेस समजणार आहे आणि तुमचं अप्रूव्हलसुद्धा फायनली पूर्णपणे होणार आहे. कुठेही हे ॲप्लिकेशन तुमचं रिजेक्ट होणार आहे जर मी जे प्रोसेस सांगली ते तुम्ही स्टेप बाय स्टेप बरोबर बघितली तर. त्यासाठी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाची माहितीची अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहतील. चला तर मित्रांनो बघूया नेमकी काय प्रोसेस आहे पॅन कार्डवरचं लग्नानंतर आडनाव चेंज करण्याची A to Z. तर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक देण्यात आले आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊन जाल. या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. इथे तुम्हाला अनेक ऑप्शन देण्यात आलेले आहेत. त्यापैकी आपल्याला खालती बघायचं जे काही येलो कलर म्हणजे लेफ्ट साईडला तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेला आहे न्यू ॲप्लिकेशन, त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर खालती सिलेक्ट पॅन ॲप्लिकेशन टाईप म्हणून तुम्हाला जे काही लास्टवाला ऑप्शन आहे चेंज ऑर करेक्शनवाला, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जे जसं मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही करा. त्याच्यावरती क्लिक करून घ्या. त्यानंतर सिलेक्ट ॲप्लिकेशन टाईप म्हणून तुम्हाला इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करा, जे काय पहिला ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आपल्याला इथे महिलेच्या चेंज करायचं आहे, त्यामुळे तुम्ही इथे SMT म्हणजे श्रीमती जे काय ते सिलेक्ट करा. आणि त्यानंतर तुम्हाला इथे पहिला बॉक्स आहे लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम. आता इथे तुम्हाला सरनेम कोणतं टाकायचं आहे तर तुम्हाला जे करेक्ट करायचं आहे ते इथे सरनेम तुम्हाला म्हणजे तुमचं जे काही नवीन आडनाव असेल सरनेम असेल ते इथे टाका. तुमचं माहेरचं नको टाका, म्हणजे सासरचं टाका सोप्या भाषेत. त्यानंतर फर्स्ट नेम तुमचं जे काही नेम असेल ते, त्यानंतर तुमचं मिडल नेम म्हणजे तुमच्या पतीचं नाव इथे टाका. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा. पॅन कार्डवर ज्याप्रमाणे डेट ऑफ बर्थ असेल तेच सिलेक्ट करा. डेट ऑफ बर्थ चेंज होत नाही, डेट ऑफ बर्थ जे आहे तेच राहणार आहे. इथे सर्वप्रथम इयर सिलेक्ट करून घ्या जे काही, त्यानंतर तुमचा मंथ, त्यानंतर तुमचं जे काही डेट असेल ते डेट सिलेक्ट करा. त्यानंतर इथे तुम्हाला त्या साईडला ईमेल ID हा ऑप्शन दिसण्यात आलेला आहे. ईमेल ID भरणे महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यावरती तुम्हाला संपूर्ण जे काही PDF आहे एका दिवसात तुमचं पॅन कार्ड येईल ते तिथे जाणार आहे. त्यानंतर साईडला मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबरसुद्धा तिथे तुम्हाला फिल करायचा आहे. त्यानंतर इथे काही इंडियन सिटिझन हा काय असं विचारले आहे, तिथे तुम्हाला येस करायचं आहे. त्यानंतर इथे पॅन नंबर तुम्हाला इंटर करायचा आहे. तुमचा पॅन नंबर तुम्ही तिथे इंटर करून घ्या. जो तुमचा पॅन नंबर आहे सध्याचा तो पॅन नंबर तिथे इंटर करायचा आहे. त्यानंतर जे काही आय ॲग्रीवरती क्लिक करा, तो बॉक्स आहे त्याच्यावरती. त्यानंतर आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करून घ्या. आय एम नॉट रोबोटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालती स्क्रोल डाऊन करायचं आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. युअर ॲप्लिकेशन इज सबमिटेड अँड टोकन नंबर इज जनरेटेड सक्सेसफुली. आता ह्या टोकन नंबरचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, हा महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ते कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. आता कंटिन्यूवरती क्लिक करा. स्क्रीनशॉट काढल्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोरची प्रोसेस करायची आहे. आता कंटिन्यूवरती क्लिक केलं. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. आता तुम्हाला इथे जे काही ऑप्शन देण्यात आलेला आहे, सर्वप्रथम पहिला पर्सनल डिटेल, त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल, त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड डिटेल, हे पूर्ण आपल्याला प्रोसेस पूर्ण करायची आहे. इथे जे काही ऑप्शन देण्यात आलेला आहे KYC, हे जे काही पहिलं ऑप्शन आहे सबमिटेड डिजिटली थ्रू KYC, याच्यावरती टिक मार्क करून, कारण आपण आधार बेसने काढत आहोत त्यामुळे हे आपल्याला आधार बेसने त्याची KYC करायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला फिजिकली रिक्वायर्ड आहे का तर त्याच्यावरती येस करा, हो आम्हाला फिजिकली बी हवा आहे. त्यानंतर तुम्ही तिथे परमनंट अकाउंट नंबर म्हणजे जे काही पॅन नंबर आहे तुमचा तो तिथे एंटर करायचा आहे. त्यानंतर आधार नंबर ऑनली इंडिव्हिज्युअल आपल्याला आधार थ्रू काढायचं आहे. हे पॅन कार्ड जे आहे आपण त्या आधार थ्रू काढता, तुमचं आधारवर नाव चेंज असणे गरजेचं आहे. हा महत्त्वाचा पॉईंट झाला, जे तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. तुमचं अप्रुव्हल जर पाहिजे असेल तुमच्या आधार कार्डवर सासरचे आडनाव असणे गरजेचे आहे. इथे तुम्हाला आधारचे जे काय लास्ट 4 डिजिट एंटर करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे हेअरबायवरती येस सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे जे काही नेम ॲज पर आधार त्याच्यावरती टिक मार्क करा, कारण आपण आधार थ्रू काढता. तुमच्या आधार कार्डवर
पॅन कार्ड म्हणजे आधार कार्ड तुमचं आडनाव जे आहे ते चेंज झालं असणे गरजेचं आहे. तेव्हाच तुमचं हे प्रोसेस जे आहे ते पूर्णपणे अप्रूव्ह होणार आहे तुमचा. कारण आपण आधार बेसवर हे पॅन कार्ड जे आहे ते चेंज करतो. इथे कोणत्याही मॅरेज सर्टिफिकेटची सुद्धा तुम्हाला आवश्यकता नाही. फक्त तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे आणि आधार कार्डवर तुमचं आडनाव चेंज असणे गरजेचे आहे. आता हे महत्त्वाची ट्रिक होती जे तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितली होती. त्यासाठी अजून तुम्हाला शेवटी एक महत्त्वाची अजून ट्रिक सांगतो. इथेच लोक खूप मोठी चूक करतात ते आपण बघूया. त्यानंतर जे काही इथे देण्यात आलेलं आहे डेट ऑफ बर्थ आहे ते सेम करून घ्या. त्यानंतर इथे मेल फिमेल जे जेंडर आहे ते सिलेक्ट करा. सेम तुमचं अप्लिकेशन नेम जे वरतं टाकलेलं आहे ते जसं आपण अगोदर टाकलं होतं सेम तिथे टाका. म्हणजे सासरचंच टाकायचं आहे, माहेरचं नाही. आता हा महत्त्वाचा पॉईंट आहे. इथे खूप लोक चूक करतात. इथे फादर नेम तुमचं चेंज होत नाही. तुमचं जे काही फादर नेम आहे म्हणजे वडिलाचं नाव आहे ते तुमचं अगोदरचं जे नाव होतं तिथे फादर नेमच्या की फादर नेमच टाकावं लागेल. तुम्हाला तिथे पतीचं नाव नाही टाकायचं आहे. कारण इथे स्ट्रिक्टली देण्यात आलेलं आहे तुमचं लग्न जरी झालेलं असेल तरी तुम्हाला ते फादर नेमच इंटर करावं लागेल. तुमचं फादर नेम इंटर करा, त्यांचं सरनेम, त्यानंतर फर्स्ट नेम, त्यानंतर त्यांचं मिडल फादर नेम. जर तुम्ही सिंगल पॅरेंट असाल तर तुमचं मदर नेम तुम्ही ऑप्शनल आहे ते यूज करू शकता जर तुम्ही सिंगल पॅरेंट असाल. नाहीतर तुम्ही जास्त करून जे काही आहे सर्वजण हे फादर नेमच यूज करतात, ते ऑप्शनल आहे. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करा. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. आता हे मेन आहे ॲड्रेसचा जे काही बॉक्स आहे तो म्हणजे आता सेव्ह ड्रॉप करून घ्या. म्हणजे तुमची फॉर्म जरी बॅक गेला तरी ते डाटा जो आहे तो सेव्ह राहील. आता इथे ॲड्रेस मेन आहे, हा बॉक्स महत्त्वाचा आहे. इथे तुम्हाला ॲड्रेस फिल करायचा आहे, कम्युनिकेशन ॲड्रेस. कारण तुमचं सर्व काही जे काही पॅन कार्ड जे आहे ते पोस्टाने येणार आहे. म्हणून आधार थ्रू आपण आहे तर आपल्याला याचा प्रॉब्लेम येणार नाही. कारण तुमचा आधार कार्डवर ॲड्रेस जो असेल त्याच ॲड्रेसवर हे पोस्टाने पॅन कार्ड तुमचं येणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे काही इंडिया म्हणजे आपण इंडियाचं आहे ते 91 म्हणजे ह्या इंडियाचा जे काही कोड आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे. कंट्री कोड आहे तो सिलेक्ट करून घ्या. कंट्री कोड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ते मोबाईल नंबर ऑलरेडी आलेला आहे जो आपण अगोदर फिल केलेला होता तो. त्यानंतर खालती ईमेल आय डी सुद्धा आलेली आहे जो अगोदर आपण फिल केली होती ते. त्यानंतर इथे अकाउंट नंबर हे बघा हे महत्त्वाचं आहे. हे इथे तुम्हाला एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असणे हा गुन्हा आहे, हे इल्लिगल आहे. त्यामुळे तुमचे इथे ऑप्शन देण्यात आलेले आहे परंतु ते कराच नको. तुम्ही एकापेक्षा जास्त पॅन कार्ड काढाच नको कारण तुम्हाला समोर प्रॉब्लेम येऊ शकतो. आता नेक्स्टवरती क्लिक करा. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह ड्रॉप करून घ्या म्हणजे डाटा जो आहे तो तुमचा सेव्ह राहील. आता आपल्याला लास्ट ऑप्शन आहे इथे डॉक्युमेंट्सचा. आता आपण हे आधार थ्रू करता इथे कोणतेही डॉक्युमेंट्स आपल्याला देण्याची गरज नाही. तरी तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल. तुम्ही प्रूफ ऑफ आयडेंटिटी आधार इथे ऑलरेडी आलं आहे बघा. आपल्या तिथे ऑप्शन्स नाहीत आहे. त्यानंतर प्रूफ ऑफ पॅन यासाठी काय करायचं आहे ते इथे तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट आहे ते सांगतो. त्यामध्ये तुम्हाला काय सिलेक्ट करायचं आहे तर इथे तुम्ही कॉपी ऑफ पॅन कार्ड असं सिलेक्ट करून घ्या. कारण आपल्याला प्रूफ ऑफ पॅनमध्ये काय द्यायचं आहे तर जे काही पॅन कार्डचंच आहे तेच दिलेलं आहे, आपण त्याचीच प्रूफ दिलेलं आहे. कारण ओल्ड पॅन कार्ड आपल्याकडे आहे ते हरवलेलं नाही, ते आपल्याजवळ असल्यामुळे कॉपी ऑफ पॅन कार्ड हेच ऑप्शन सिलेक्ट करा. आणि इथे जे काही किती डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करताय तिथे 1 करून घ्या. आणि तुमचं जे काही कोणत्या ठिकाणाहून तुम्ही फॉर्म भरताय त्या ठिकाणाचं तुम्ही गावाचं तिथे नाव लिहा. आता सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. इथे तुम्हाला आधारचे जे काही फर्स्ट 8 डिजिट आहे अगोदर आपण तिथे लास्ट 4 डिजिट इंटर केलेले होते, इथे आपल्याला फर्स्ट 8 डिजिट इंटर करायचं आहे. त्यानंतर खालती स्क्रोल डाऊन करायचं. तुमचं नाव जे आहे ते बरोबर आहे का ते एकदा बघून घ्या. आता इथे पूर्णपणे आपल्याला चेक करायचं आहे फॉर्म जे काही बरोबर आहे किंवा नाही. फुल ॲप्लिकेशन टाईपमध्ये तुम्हाला इथे तुमचं नाव शोभीन जे आत्ताचं आहे सासरचं ते नाव आहे का बरोबर चेक करा. म्हणजे आपल्याला तेच नाव चेंज करायचं आहे. इथे तुम्हाला पूर्ण नाव आलेलं असेल असं तुमचं पॅन कार्डवर ते नाव येणार आहे, त्याप्रमाणे ते नाव इथे तुम्हाला शो होत असेल. त्यानंतर खालती स्क्रोल डाऊन करून तुम्ही पूर्णपणे डिटेल चेक करू शकता. पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला आता ओपन झालेला आहे. आता आपण लास्ट स्टेपवर आहोत त्यामुळे हे पूर्णपणे तुम्हाला एक वेळा व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर इथे कोणतीही चेंज तुम्हाला करता येणार नाही. आता हे बघा इथे डिक्लेरेशन आलेलं आहे. डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला आता प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही एक्झिट करू शकता जर फॉर्म चुकलेला असेल तर. आता प्रोसीड करा. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे. आता आपल्याला इथे फक्त 106 रुपये इतकं पेमेंट करायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे आय ॲग्री जो बॉक्स आहे त्याच्यावरती टिक करून घ्या. आय ॲग्री बॉक्सवरती टिक केल्यानंतर पेमेंटचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा. आता तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. इथे तुम्हाला पे कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. पे कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पेमेंटचा ऑप्शन इथे आता शो होणार आहे. हे बघा हा पेमेंटचा तुम्हाला इंटरफेस असा शो झालेला आहे. इथे तुम्ही UPI जे काही नेट बँकिंग तर आपल्याला UPI थ्रूच पेमेंट करायचं आहे. UPI ऑप्शनवरती क्लिक करा आणि जनरेट QR कोडवरती क्लिक करा. तुमच्या मोबाईल कार्डने ते मोबाईलने QR कोड स्कॅन करून घ्या आणि पेमेंट कंप्लीट करून घ्या. पेमेंट कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला असा मेसेज शो होईल सक्सेसचं जे काही पेमेंट रिसिप्ट आहे ते येईन. ते तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि त्यानंतर कंटिन्यूवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवरती
क्लिक करा. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. आता तुम्हाला आणखी एक प्रोसेस करायची आहे, जे तुम्हाला अगोदर सांगितलं होतं मी eKYC. त्यासाठी तुम्हाला आता जे काही आय ॲग्री बॉक्स आहे त्याच्यावरती टिक करा आणि ऑथेंटिकेटवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. ऑथेंटिकेटवरती क्लिक करा. आपल्याला eKYC करायची आहे. हे बघा eKYCचा ऑप्शन आलेला आहे. कंटिन्यू विथ eKYC या बॉक्सवरती तुम्हाला आता टिक करायचं आहे. तुमचा आधार थ्रू हे आपण काढत आहोत, त्यामुळे आपल्याला eKYC करणे बंधनकारक आहे. eKYC केल्याने तुमचा फॉर्म पूर्ण होणार नाही. ही महत्त्वाची ट्रिक होती, जे लोक चूक करतात. इथे तुमचा OTP गेला आहे, तो OTP फिल करून घ्या, जो नंबर टाकलेला होता तो. त्यानंतर कंटिन्यू विथ ई-साईनवरती क्लिक करा. आता आपल्याला आधार थ्रू एक OTP जाणार आहे, त्यासाठी कंटिन्यू विथ ई-साईनवरती क्लिक करा. हे महत्त्वाची ट्रिक होती. याच्या थ्रू आता तुम्ही जर केलं तर तुमचं ॲप्लिकेशन कुठेच रिजेक्ट होणार नाही. इथे आय ॲग्रीवरती क्लिक करा, आधार नंबर एंटर करून घ्या आणि सेंड OTPवरती क्लिक करा. OTP सेंड झाला, आधार नंबर एंटर झाला. आता इथे OTP फिल करून घ्या आणि व्हेरीफाय OTPवरती क्लिक करा. व्हेरीफाय झाला, तुमचं काम पूर्णपणे झालेलं आहे. आता हे बघा, तुम्हाला ॲप्लिकेशन पूर्ण PDF ॲप्लिकेशन आलेली आहे. इथे तुम्हाला ॲप्लिकेशनसाठी पासवर्ड मागितलेला आहे, तर तिथे काय टाकायला लागेल, तुमचं हे बघा फॉर्मॅट दिलेलं आहे. तुमचं डे म्हणजे तुमचं डेट ऑफ बर्थचं जे काही तारीख आहे, त्यानंतर मंथ आणि त्यानंतर इयर, असं तुम्हाला इथे पूर्णपणे फिल करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. तुमचं हे ॲप्लिकेशन जे आहे PDF ओपन होऊन जाईल. हे तुमची ॲप्लिकेशन PDF आहे. याच्यावरती तुम्हाला जे काही टोकन नंबर देण्यात आलेला आहे, तो टोकन नंबर बरोबर ठेवा. तुम्हाला स्टेटस कसा चेक करायचा त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मिळणार आहे. तो व्हिडिओ बघून तुमचं पॅन कार्डचं स्टेटस चेक करू शकता. तुमचं पॅन कार्ड आलेलं आहे का, अप्रूव्ह झालेलं आहे का, ते तुम्हाला मेलवर सुद्धा कळणार आहे. ते मेल थ्रू आणि मेसेज थ्रू मिळणारच आहे, परंतु तुम्ही स्वतःसुद्धा आपल्या मोबाईलवरून स्टेटस चेक करत राहा. नेमकं पॅन कार्ड आपलं ॲप्लिकेशन अंडर प्रोसेसमध्ये आहे, अप्रूव्ह झालं आहे का रिजेक्ट झाला आहे, हे चेक करत राहा. एका दिवसात किंवा 15 दिवसाच्या आत तुम्हाला ते स्टेटस पूर्णपणे अप्रूव्ह दिसणार आहे. ते ज्या प्रकारे जर तुम्ही याप्रमाणे जर प्रोसेस पूर्ण केली तर तुमचं पॅन कार्ड हे कुठेही रिजेक्ट होणार नाही. तुमचं पॅन कार्ड फायनली अप्रूव्ह होऊन 15 दिवस ते 1 महिन्याच्या आत तुमच्या घरापर्यंत पोस्टाने ते डिलिव्हरसुद्धा होणार आहे. आणि ऑनलाईन तुम्हाला 15 दिवसाच्या आत ते तर ईमेलवरती तुम्हाला मिळणारच आहे. तर ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तसेच तुम्हाला फॉर्म भरताना कोणती अडचण आल्यास तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहितीची अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळत राहते. तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ इतर मित्रमैत्रिणींपर्यंत ज्यांचे आताच लग्न झाले आहे त्यांना शेअर करा, जेणेकरून ते कोणतीही चुकी न करता बरोबर प्रोसेस बघून फॉर्म भरून त्यांचं पॅन कार्डचं नाव जे आहे ते चेंज करू शकता. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.